नमस्कार, सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। मी पायल शहा। एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडीवर। लोकसभेला मतांची कडकी म्हणून बहीण झाली लाडकी, महेश कोटेंच्या प्रचारात अमोल कोल्हेंचं विधान। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांची महेश कोटे यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती। यावेळी महिलांनी अमोल कोल्हे यांचं औक्षण करून त्यांचं जोरदार स्वागत केले। या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे उमेदवार महेश कोटे यांच्यासह पक्षातील पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। लोकसभेला झाली मतांची कडकी म्हणून बहीण झाली लाडकी म्हणत महायुतीत डॉक्टर अमोल कोल्हे यांनी युती सरकारवर निशाणा साधत नागरिकांना महेश कोटे यांना मोठ्या मताधिक्याने निवडून देण्याचं आवाहन केलंय। तसेच खास करून महिलांना लाडकी बहीण योजना का सुरू झाली आणि लाडकी बहीण योजनेमुळे महागाई कशी वाढली याची आठवण करून दिली। झाला नव्हता, दुपारचे 3 वाजून गेले होते, पोटात कावळे कोकलत होते। एका बाजूला मंदिर होतं, एका बाजूला मस्जिद होती, समोर जेवणाचं हॉटेल होतं। दोघं आधी कुठं जातील? माझ्या भावानं तुमच्या उत्तरामध्ये हे कळतं की पोटाच्या आगीला जात कळत नाही, धर्म कळत नाही, त्याला फक्त काम लागतं। त्या आग विझवण्यासाठी जी भाकरी लागते आणि ही तुमच्या वाटेची भाकरी। गेल्या 2-2.5 वर्ष जर गुजरातला नेण्याचं काम कोणी केलं असेल, इतर राज्यात नेण्याचं काम कोणी केलं असेल तर ते भारतीय जनता पक्षाने केले। वेदांता फॉक्सकॉन घ्या, टाटा एअरबस घ्या, बल्क ट्रक पार्क घ्या, 5.5 लाख कोटींचा ही गुंतवणूक, ज्याच्यामुळे 6 ते 7 लाख तरुणांना रोजगार मिळाला असता, नोकरी मिळाली असती। हा रोजगार तुमच्या डोळ्यात देखत हिरावून नेण्याचं पाप जर कोणी केलं असेल तर ते भारतीय जनता पक्षाने केलं।